मध्ये जरांगे पाटील बोलतायत आपण ऐकलं। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या वतीनं गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यावरचे खड्डे भरण्याचं काम भर पावसात सुरू केलंय। धो-धो पावसात खड्डे भरले जात आहेत, मात्र पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा मोकळे होत आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होतोय आणि कोणत्याही प्रकारची वाहतूक न थांबवता त्याच भरलेल्या खड्ड्यातून वाहनं जात आहेत। त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती सिमेंटचा चिखल झालाय। आगमनाला अगदी काही तास शिल्लक राहिलेत आणि त्यापूर्वीच दापोली नगरपंचायत आता रस्त्यावरचे खड्डे भरते। बाप्पाच्या आगमनाची तयारी अशा प्रकारे सुरू आहे, मात्र धो-धो पावसामध्ये खड्डे भरले जात आहेत। त्यामुळे हे खड्डे टिकतील का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय, कारण यापूर्वी 3 वेळा याच रस्त्यावरचे खड्डे भरले आणि 3ही वेळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। पुन्हा तिसऱ्यांदा खड्डे भरले जात आहेत, मात्र पुन्हा एकदा हे सगळे जे खड्डे आहेत ते पावसामुळे वाहून जातील आणि या ठिकाणी खड्डे पडतील। वारंवार या ठिकाणी खड्डे पडतात, मात्र कायमस्वरूपी प्रशासन यावरती तोडगा काढताना दिसत नाही, कारण दरवर्षी याच ठिकाणी खड्डे पडतात। दरवर्षी नगरपंचायती असेल किंवा बांधकाम विभागाकडून खड्डे भरले जातात, मात्र लाखो रुपये खर्च या खड्ड्यावरती होतो। परंतु याच खड्ड्यावरती जर का कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी जर का रस्ता काँक्रिटीकरण जर का केलं तर कायमस्वरूपी या ठिकाणी खड्डेमुक्ती होईल आणि नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो कमी होईल। परंतु प्रशासन मात्र गांभीर्याने पाहत नाही। दरवर्षी खड्डे पडण्याची वाट पाहिली जाते आणि लाखो रुपये खर्च करून खड्डे भरले जातात। त्यामुळे याच रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात। जनतेचा जो पैसा आहे तो वाया जातो, परंतु प्रशासनाला मात्र जाग येत नाही। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। मुंबई गोवा महामार्गावरती तर सध्या चक्काजाम झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 8 ते 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। खेडमधील भरणे जगबुडी नदीचा पूल ते वेरळ खोपी फाटा इथपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस आणि महामार्ग पोलिसांची दमछाक होतीये। अशाच आणखी काही बातमी आपण